मला स्वामी चरण कसे सापडले तर मुंबईमध्ये कित्येक वर्ष वास्तव्य करून देखील गिरगावला गिरगावला मी ज्युनियर कॉलेजला होतो. दररोज स्वामींच्या मठाच्या समोरून जात होतो, पण मी श्री स्वामी समर्थ मठ गिरगाव हा बोर्ड कधीच वाचलेला नाही. म्हणजे मला आठवतच नाही कधी वाचलेला. म्हणजे म्हणूनही म्हटलं मगाशी ते अविद्येची काळोखी रात्र असेल ना, तर आपल्याला काही दिसत नाही. तसा तो प्रवास होता. तुमच्या लग्नाच्या बद्दल सांगा ना. ते आता तुम्ही तो विषय आता काढला होता, थोडस त्याच्याबद्दल सांगा. विवाह आमचा काय ठरवून झालेला आहे, तो अरेंज मॅरेज आहे. पण त्यामध्ये सुद्धा कसं होतं की विवाह करायचा असा ज्या वेळेला विषय आला, त्यावेळेला माझ्याकडे एक दृढनिश्चय होता. जी प्रथम कन्या पाहणार तिच्याशीच विवाह करणार. अच्छा. मग तिने जर आपल्याला रिजेक्ट केलं तर आपण असंच राहायचं, असा विषय त्यावेळेला होता. आता ह्याला काय म्हणायचं मला माहित नाही. कळलं ना. तर प्रथम कन्या जी पाहणार तिच्याशीच विवाह करायचा. कळलं ना. आणि तो विवाह ठरला आमचा माझ्या मित्राच्या मार्फत. आणि आमच्या सौभाग्यवती ज्या आहेत त्या मूळपासून स्वामी भक्त. आणि तोपर्यंत मला श्री स्वामी समर्थ हे माहीत नव्हतं. लक्षात आलं. मग त्या मला प्रथम विवाहाच्या अगोदर ज्या वेळेला आम्ही बाहेर पडलो होतो, त्या मला म्हणाल्या की एका ठिकाणी मी आपल्याला नेलं तर आपण याल का. तर म्हटलं अरे का नाही, आपल्यासोबत मला जीवन व्यतीत करायचं आहे आणि पहिलीच आपली इच्छा मी कशी काय नाकारणार, आपण न्याल तिथे मी यायला तयार आहे. आणि त्या मला प्रथम स्वामींच्या दादर मठामध्ये घेऊन गेल्या. कळलं ना. आता दादर मठामध्ये नेल्यानंतर मला तर माहित नाही हे कोण आहेत. माझा पहिला प्रश्न त्यांना तोच होता, अरे हे कोण आहेत. ते तिथेच विचारलं मी आतमध्ये मॅडम, हे कोण आहेत. तर त्या म्हणाल्या, अहो तुम्ही आधी नमस्कार करा त्यांना, मी सांगते तुम्हाला आधी नमस्कार करा. तर मी नमस्कार केला आपला. म्हणजे त्यांनी सांगितलं म्हणून केला, नाहीतर माझा काय नमस्कार करण्याचा विषय नव्हता. त्यांना एक प्रदक्षिणा केली त्यांच्यासोबत. त्या बसल्या, जप करतात. मी आपला नुसताच बसू नये, त्यांच्याकडे पाहते स्वामींकडे. म्हणून त्यांना कोण आहेत हे. त्या म्हणाले हे श्री स्वामी समर्थ अक्कलकोट. मी काय ऐकलं आणि शांत राहिलो. आणि नंतर बाहेर आलो आम्ही. नंतर त्या विषयावर फार चर्चा नाही झाली. पण गंमत अशी झाली की त्यांना मी पाहिलं स्वामींना, आणि माझ्या ठाई त्यांची एक अकारणची ओढ निर्माण झाली. म्हणून मग मी एकदा आपण जाऊन तर बघूया. कळलं ना. म्हणून मी असाच वेळ मिळाला जाऊन आलो मठामध्ये दादरच्या. आणि नंतर असं झालं की 15 दिवसांनी जायला लागलो, आठवड्याला जायला लागलो. नंतर असं झालं की दररोज त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय चैनच पडत नाही. लक्षात आलं ना. आता हा जो विषय आहे, सर्वसामान्य जीव जो आहे तो असा म्हणू शकतो, अरे हे भक्तिभावाने तिथे जायला लागले हा चुकीचा शब्द आहे. त्यांनी ओढ निर्माण करून मला तिकडे ओढायला सुरुवात केली. लक्षात आलं ना. भक्तीचा उगम जरी हृदयात किंवा अंतःकरणामध्ये होतो असं जाणवत असलं ना, तरी तो उगम तिथे नाही, तो त्या परमात्म्याच्या चरणाशी आहे. आणि तिथून इथे माझ्या ठाई माझ्या अंतःकरणामध्ये जो दरवाजा बंद केलेला आहे तो जोपर्यंत उघडला जात नाही आणि त्याचे किरण माझ्या अंतःकरणामध्ये येऊन तिथला अंधकार दूर होत नाही, तोपर्यंत काही भक्ती उदयास येत नाही. त्यामुळे भक्ती घडण्यासाठी काय हवं, तर त्यांची पूर्ण कृपा हवी. स्वामींच्या कृपेशिवाय काहीच होत नाही. ह्याला ना. त्यामुळे कुठल्याच गोष्टीचं कर्तेपण आपण आपल्याकडे घेऊ नये. ह्याला ना. तर असा हा स्वामी चरणाशी जाण्याचा माझा प्रवास आहे. ॲक्च्युली खरं सांगायचं तर प्रवास सुद्धा माझा आहे असं म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे एखाद्या लहान बाळाला आई आपल्या माहेरी मामाकडे त्याला घेऊन जाताना कडेवर घेऊन जाते,
बाळ तिथे उतरतं, मामाला भेटतं आणि आपण विचारतो त्याला, अरे बाळा तुझा प्रवास कसा झाला? प्रवास त्या बाळाने केलेलाच नसतो, आईने उचलून नेलेलं असतं. तसा हा विषय आहे. हे त्याला ना, प्रवास आपला प्रवास नसतोच तो. तेच उचलतात. कळलं ना, कडेवरही घेतात ते. खांद्यावर पण घेतात. पण त्यांनी खांद्यावर घेतल्यानंतर आपण सावध व्हायचंय. कारण आपण सावध नाही झालो तर त्या खांद्यावरून घसरण्याची दाट शक्यता निर्माण होते.